हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर मी आज सकाळी लवकर उठले. आज सोमवार आहे, तर मी म्हटलं आजपासून जरा स्टार्ट करते शूटिंग. आणि म्हणजे रोज डेली ब्लॉग करतेच मी, पण दर संडेला टाकते. पण मी आता विचार केला आहे की रोज टाकावा असा विचार करते. बघू आता कधी सक्सेस होतं, कारण आमच्या इथे जास्त रेंज नाही मोबाईलला, म्हणून लेट व्हिडिओ येतात. आता संडेचा व्हिडिओ मला वाटलं गेला आहे, पण तो नाही गेला. आणि मी एडिट वगैरे करून ठेवला होता, पण अनफॉर्च्युनेटली तो गेला नाही. तर आता मी आज सकाळी लवकर उशिराच उठले. आज जरा 8 वाजता उठले, लेट झाला जरा. आणि नंतर मग आंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं आहे, सगळं झालं आहे. मी मॅक्सी मम्मीकडून आणली आहे, मम्मीने दिली आहे मला. याला असं देवपूजा करून, तर उपवास आहे म्हटल्यास मी आज देवपूजा करून घेतली आहे. आणि देवाला म्हणजे हळद कुंकू लावून घेणार आहे. हा व्हिडिओ सोमवारी केला होता मी. आणि मंगळवारी मी दुसऱ्या दिवशी म्हणजे आपलं वटपौर्णिमा होती, त्यानिमित्ताने मी देवपूजा म्हणजे देव धुतले होते. आणि सर्व म्हणजे पूजा वगैरे आवरता मला खूप लेट झाला. आणि नंतर पुरणपोळी करण्यात लेट झाला, त्यामुळे मी तो व्हिडिओ देखील केले नाही. आणि मला खूप काम होतं आणि माझं घर छोटं असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायची हौस होती, पण म्हटलं नको जाऊ दे, आपल्याला पहिले काम पूर्ण करायचं आहे. त्यामुळे मी तो व्हिडिओ न टाकता आता हा व्हिडिओ मी टाकला आहे. तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतली आहे. आणि सोमवारी देखील माझा उपवास असतो आणि मंगळवारी उपवास होता वटपौर्णिमेचा, त्यानिमित्ताने माझे 2 उपवास झाले होते. आणि असंच मी पूजा वगैरे आवरून घेतली. आणि छान वाटतं, असं प्रसन्न वाटलं सकाळ सकाळ पूजा करून. तर इथे मी पूजा झाल्यानंतर मला आता बाकीचं सर्व पण आवरायचं होतं. डीमार्टमध्ये देखील जायचं होतं, म्हणजे सर्व ओव्हरऑल एक सोबतच आलं होतं सगळं. तर इथे मला ना असं घरामध्ये म्हणजे ना आपलं कापूर असं बाळगून असं छान आवडतं करायला. पण कधी मला कंटाळा आला, किंवा कंटाळा म्हणजे कधी खूपच राग येतो असं घर छोटंसं असल्यामुळे. तर म्हणून मी करतच नाही रागाने. आणि त्यानंतर इथे मी मुलांच्या म्हणजे ना त्यांना लाड वगैरे करते. झोपल्यास मस्त वाटतात की का ओरडलं म्हणून, कारण हळद न टाकता ओरडणं गरजेचं वाटतं. शिजवून मस्ती घेतले करतात ती लोक. तर काल तेल आणलं होतं, ते तेल पूर्ण भरून टाकलं. आदल्या दिवशी त्यांना म्हटलं तेल घेऊन या तुम्ही. करते व्हिडिओ बनवते. तर हे येतील आता थोड्या वेळाने, लवकर जायचं. तर उपवास आहे म्हटलं, शेंगदाणे दिले. आता आम्हाला जायचंय. मुलं उठले आहेत, दिसत असेल तुम्हाला. चहा पाणी चालू आहे त्यांचं. मी चहा पिऊन घेतला. आणि आता आम्ही लोक जाणार आहोत डीमार्टमध्ये. चला आम्ही निघालो डीमार्टमध्ये आणि भेटूया तिथं. बघू काय सामान घ्यायचे का नाही ते. म्हणून थांबले. ते म्हटले तू चल पुढे, मी येतो. आम्ही पोहोचणारच आहोत बघा. पोहोचलोत आता, थोडंसं बाकी आहे सिग्नल क्रॉस करून पुढे आहे. तिथे पोहोचल्यास तर इथे मी डीमार्टमध्ये पोचली होती. आणि काय झालं, मला हा ड्रेस घालायचंच नव्हता. आधी देखील मी घातला होता, पण वेट जास्त झाल्यामुळे ते पोट वगैरे दिसत होतं, म्हणून मी काढूनच टाकला होता. पण आता परत कमी झाले, त्यामुळे मी परत घातला आहे. तुम्हाला कसं वाटत आहे हा ड्रेस? तर मला माहिती आहे 1 पीस आहे, म्हणजे फक्त तोच घालतो. पण आपल्याला असं म्हणजे मी त्याच्याखाली लेगिन्स घातली आहे. तर इथे रोजविष्णूने शूट केलं आहे, तर जसं त्याला जमतं तसं काहीतरी वेगळं म्हणून. तर इथे सामान घेतलं आहे. आणि मी बाईकने निघाली आहे. बाईकने कसं निघाली, कारण सामान त्यांच्या फ्रेंडला दिलं होतं. ते म्हटले घरी पोचवतो, कारण रिक्षा किती वेळ झालो, आम्ही 1 तास थांबलो आणि रिक्षा काय मिळतच नव्हती. म्हणून त्यांनी फ्रेंडनी त्यांच्या स्कूटरवर सर्व सामान नेलं आणि बाईकवर आलो. कंटाळा होता, हातपाय धुतले आणि फक्त टी-शर्ट चेंज केले. तर बसले. हे बघा सामान कसाच राहिला. पण सर्वांना भूक लागली ना, तर म्हटलं चल आता काहीतरी बनवते. म्हणून मी ते सँडविच बनवत आहे. ते बघा सगळं. आणि हे माझ्यासाठी आहे. मला ना उपवास आहे, म्हटलं काहीतरी खावं म्हणून मी दही टाकले, थोडंसं साखर, आणि तेच खाणार आहे. आणि आता सँडविच बनवणार आहे डायरेक्टली. तुम्हाला तुमच्याशी ही रेसिपी शेअर करते, म्हणजे सिम्पल फास्टमध्ये, अगदी 5 मिनिटात बनवण्यासारखी अशी ग्रिलमध्ये बनवून दाखवते. चल चला चलो. तर आपण आता बघून घेतला आहे मस्त.
आहे. आता हे आपल्याला ग्राइंड करायचं आहे. मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे. याच्यामध्ये मी चीज, गाजर आणि कांदा टोमॅटो टाकणार आहे आणि अशा प्रकारे मी पिझ्झा रेसिपी देखील तुमच्याशी शेअर केली होती. तर पुढे पहा मी कशी करते ते. मुलं आवडीने, कारण त्याच्यात चीज टाकणार, सॉस टाकणार, नंतर शेजवान चटणी टाकणार, मेयोनीज टाकणार. अशा प्रकारे आपल्याला तर झालं असं, सकाळी लवकर उठले होते, तुमच्यासमोरच मी पूजा वगैरे सर्व मी शेअर केलं होतं. त्यानंतर मी डिमांडमध्ये जाऊन थकली होती आणि त्यात उपवास होता. चहा पिऊन गेली होती मी आणि नंतर थकायला होतं तर मी काय केलं, यांच्यासाठी देखील काय बनवलं नव्हतं. म्हटलं भात होता, पण मग म्हटलं चांगलं बनवावं, कारण फ्रीज म्हणजे आम्ही डिमांडमध्ये ब्रेड वगैरे आणलं होतं. तर अशा प्रकारे मी हे सँडविच बनवलं होतं, हेल्दी आणि पोटभरीचं. म्हणजे दोन जरी तुम्ही ते ब्रेड खाल्ले ना, जे बनवलेले आहे ते, तर तुम्हाला दिवसभर असं भूक लागणार नाही. मी कारण का म्हणते, कारण याच्यामध्ये बटाटा वगैरे सगळं असं हेल्दी आहे आणि डुग्गूने एकदाच ते खाल्ल्यानंतर ते परत मागितलंच नाही त्याने, कारण त्याला चपातीशिवाय जमत नाही आणि त्या दिवशी मी चपाती नव्हती केली. झाला आहे पूर्ण असं स्लरी बघा, पातळ झाला आहे. याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेते, बेसन पीठ टाकून घेते, म्हणजे बाइंडिंगसाठी बेसन पीठ छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हे अशा थोडंसं ग्राइंड करून घेणार आहोत, म्हणजे छान असं मिक्स होईल. आता ही प्लेटमध्ये टाकून घेते. हे अशा प्रकारे झालं आहे. आता हे आपण प्रीहीट करून घेऊया. ते गरम झाल्यानंतर ब्रेड घेते होता आहे, तोपर्यंत आपण हे घेऊया ब्रेड. सकाळी तुम्ही पाहिलं होतं मी तेलाचे थैलीचे ते कॅनमध्ये टाकलं होतं, तर ते तेलाच्या थैल्या असं मी टोपामध्ये म्हणजे पातेलं ठेवलं होतं आणि म्हणून ते यूज करत आहे मी तेल. तर अशा प्रकारे हे झालं आहे. तर आता आपण नेक्स्ट बघूया. तर इथे मी तुम्हाला म्हणजे अशा प्रकारे देखील दाखवलं आणि हे 2 ब्रेडच्या मध्ये तुम्ही ते सारण भरलं आणि अशा प्रकारे लावून, बटर लावून किंवा तेल तूप लावून तुम्ही लावलं ना, तरी अशा प्रकारे खूप छान बनतायत. खूप सुंदर बनले होते आणि मुलांना खूप देखील आवडले. आणि रात्री मी काढलं होतं, म्हणजे मेहंदी काढली होती खूप छान अशी. आणि हा मेकअप लुक घेते पॉन्ड्स जेल. हा व्हिडिओ मी मम्मीकडेच बनवला होता, जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलं देखील होतं. आणि इथे मॉइश्चरायझर लावून घेते आहे, लावून घेतलं आहे मॉइश्चरायझर. आता आपल्याला बारी आहे कन्सिलर करायची, त्यासाठी मी तुम्हाला दाखवते. इथे मी आरसा घेतला आहे आणि सिंपल असं पाहायचं. तर आता फॅन बंद केला आहे, तुम्हाला आवाज येणार नाही म्हणून, कारण रेकॉर्डिंग करायला लवकर जमत नाही. आणि मी जमत नाही म्हणजे मी ट्राय करणार आहे समोरासमोर डायरेक्टली बोलायचं. तर अशा प्रकारे. आणि आता मी इथे थोडंसं फेस मॉइश्चरायझर झालं की आपण हे मस्त असं टॅप करून घेतलंय. आता अशा प्रकारे मी आवाज येत असेल तुम्हाला. तर इथे मी आता कन्सिलर लावून घेणार आहे. हे कन्सिलर मी विकत घेतलं नाही, इथे होतं. मी काय मेकअपचं प्रोडक्ट जास्त मी आणलेच नाही यावेळेस. दरवेळेस मी आणते, पण म्हटलं 2 दिवसासाठी जायचं तर कशाला घ्यायचं. तिथे हे कन्सिलर होतं, हे मी लावलं आहे. आणि याच्यामध्ये असे म्हणजे क्रीम शेड मध्ये देखील आहे. जे आहे ते मी फ्लिपकार्टवरून घेतले आहे. हे मी लिक्विडचं लावून घेणार आहे आणि असं सगळीकडेच लावायचं, कारण त्याच्यामध्ये एक ब्राईट टोन आहे आणि जे एक माझ्या टोननुसार चमकतं. ते देखील तुम्ही लावू शकता, खूप सुंदर इफेक्ट मिळतो. एक दिवशी नक्की मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, म्हणजे शेअर करेन. खूपच केस मला परेशान करतात असे, म्हणजे सगळेजणच कसं काय व्हिडिओ बनवतात तेच कळत नाही मला, की डायरेक्टली लावून वगैरे. तसं हे अशा प्रकारे लावून घेतलं आहे मी. आणि त्याच्यामध्ये मी ही स्टॉक क्रीम गोल्ड घेतला आहे, जेणेकरून आपली स्किन म्हणजे मस्त अशी चमकते. आणि पिंक बेस मी एरवी अशी म्हणजे कुठे जाताना लावते. आता पाऊस पण अगदी लवकरच सुरू झाला आहे, ते इथे अशा प्रकारे मी घेतलं आहे. ते असं इथे हायलायटर म्हणून आपण हाय पॉईंटवर लावून घेणार आहे. तुम्हाला मी
इनडायरेक्टली तुम्हाला जर तुम्हाला समजत असेल तर बरं, नाहीतर काहीच नाही खरं. इथे बघा अशा प्रकारे लावलं तर आता माझा डुग्गू मध्ये मध्ये मस्त मस्ती करतोय. तुम्हाला दाखवते. डुग्गू पुढे ये जरा, इकडे दाखव. हे बघा मस्त करते. हॅलो असं. आता 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने मी एक मेकअप लावून शेअर करणार आहे. खूप दिवस झाले मी मेकअप केला नाही, तर आता मी करणार आहे. ते पण जे तुम्ही कधी माझ्या व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर ते पाहिले नसतील. हे प्रोडक्ट लावून आणि अगदी सिंपल असं मेकअप लुक करणार. तुमच्याकडे ज्या वस्तू असतील त्याच्यामध्ये देखील मेकअप लुक तुम्ही शेअर करू शकता, म्हणजे क्रिएट करू शकता आणि हाय HD मेकअप देखील करू शकता. एखाद वेळेस मी म्हणजे दाखवेल, तुमच्याशी शेअर करेन मी. तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आयब्रो पेन्सिल आहे खूप जुनी. कोणते म्हणणार काय झालंय करणार आहे. तर आज मी याच्यानंतर दाखवते तुम्हाला. फक्त मी आता आज म्हणजे लावते. म्हणजे हे तर आपल्याला खूप नेसेसरी आहे. तुमची ऑइली स्किन आहे तर हे पॉन्ड्सचं हायड्रा मिरॅकल जेल पाहिजेच. आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर निव्हिया तर खूपच सर्वांची फेवरेट आणि याचीच आहे. त्याच्यानुसार तुम्ही तुमच्यानुसार वापरू शकता. आणि ही आहे कन्सिलर आहे, डबल कन्सिलर आहे, हाय कव्हरेज कन्सिलर आहे हे. म्हणजे याच्यामध्ये हे अशा प्रकारे ओपन होईल आणि हे अशा प्रकारे होईल. जर हे नसेल तुमच्याकडे छान राहत आहे. अगदी सिंपल असं मी जास्त व्हिडिओमध्ये इझिली मिळेल असे एलेगनचं प्रो आहे. स्वतःच जास्त यूज करत नाही. अगदी थोडासा टाइम लागेल पण तुम्ही टॅपटॅपच करून करा. तर हे बघा अशा प्रकारे मी लावून घेतलं आहे. आता तुम्हाला मी पावडर त्याच्यावर अप्लाय करणार आहोत. जर तुमच्याकडे BB क्रीम असेल, BB पावडर असेल तर छान, ती देखील लावू शकता. त्यानंतर तुम्ही आपली नॉर्मल पॉन्ड्स पावडर लावू शकता, नाही तर कॉम्पॅक्ट लावू शकता किंवा लूज पावडर. या चारही गोष्टीमधून तुम्ही लावू शकता. तर मी आता लावणार आहे पॉन्ड्स पावडर. तर अशा प्रकारे आपला मेकअप लुक झाला आहे. आणि आता आपण डायरेक्टली तुम्हाला पुन्हा असं सजून धरून मस्त असं व्हिडिओ दाखवतो. काय तर ते सांगायचं राहून गेलं. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी फक्त मेकअपच नाही तर डेली ब्लॉग देखील टाकते आणि मी रेसिपीज टाकते. छान फॅशनमध्ये कसं राहायचं ते दाखवते. म्हणजे ओव्हरऑल सगळंच दाखवते. ट्रॅव्हलिंग दाखवते, एक्सप्लोअर करते मी. आता खूप सारे व्हिडिओ टाकले आहेत. तर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर मला फॉलो करा आणि फेसबुकवर असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करायला. तर अशा प्रकारे हा मेकअप लुक झाला होता. तर मी हा फास्टमध्ये दाखवला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. सिम्पल आणि बेस्ट असं मेकअप लुक केला होता. ही माझी फ्रेंड आहे, ती देखील आली होती. बोलली मला सांगायचं ना, मला माहितीच नव्हतं इथे सगळे म्हणजे वेगवेगळ्या जातीचे वगैरे राहतात, धर्माचे राहतात. तर मला माहितीच नव्हतं की नेमकं कोणाला बोलू काय. म्हणून मी एकटीच येते मुलांना घेऊन. आणि अशा प्रकारे मी मेकअप केला होता. आणि सिम्पल ही साडी मी दिवाळीलाच घेतली होती आणि नवीनच होती म्हणून मी हीच वापरली. आणि त्यानंतर हा व्हिडिओ रोचेशनूने बनवला आहे. होप सो की तुम्हाला समजेल. आणि पूजा वगैरे आवरून हे माझं झालं होतं. आणि मी असं छोटेसे म्हणजे ना यू कट केला होता आणि हे हेअरस्टाईल अशी केली होती. आणि पूजा वगैरे सगळं आवरून घरातलं सगळं करून मला याला टाईमच झाला. तरी 3ला मी पोचलीच होती करण्यासाठी. मुहूर्त तसं दुसऱ्या दिवशी. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच मान असतो म्हणून आज करून घेतलं.